नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण 12वी कॉमर्स मधील अकाउंट विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट, सेकंड अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, थर्ड ऍडमिशन ऑफ पार्टनर पूर्णपणे इन डिटेल लाईन टू लाईन अभ्यासलेत, सॉल्व प्रॉब्लेम समजून घेतलेत, अनसॉल्व प्रॉब्लेम देखील सगळ्या टॉपिकचे समजून घेतलेत. हे टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आज आपण अभ्यासणार आहोत टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर. आता या टॉपिकची थिअरी, बेसिक कन्सेप्ट सगळं अभ्यासून झाले, प्रॉब्लेमला सुरुवात केली. आज अभ्यासतोय एक्झाम्पल नंबर 4, सॉल्व एक्झाम्पल नंबर 4. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता सुरू करूया आपल्या एक्झाम्पल. आपली मेथड सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण एक्झाम्पल पहिल्यांदा रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करतो. एक्झाम्पल रीड करूया, तत्पूर्वी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजेबल असेल. चला सुरू करूया. बघा काय सांगितले, काळे गोरे अँड पांढरे तिघजण पार्टनर आहेत. काळे गोरे पांढरे वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:3:2. त्यांचा ओल्ड रेशो आहे 3:2. दिअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 इज ॲज फॉलोज. त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितले त्यांनी कॅपिटल, काळे गोरे पांढरे हे आपण कॅपिटल अकाउंट तयार करून त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. त्याचा बॅलन्स क्रेडिटर्स लॅबिलिटी, बिल्स पेबल लॅबिलिटी, रिझर्व्ह फंड कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. ऑन युअर असेट साइड फर्स्ट बिल्डिंग लिहिणार. असेटला प्लांट अँड मशिनरी असेट्स, लाईव्ह स्टॉक असेट. आता लाईव्ह स्टॉक म्हणजे काय, तर लाईव्ह स्टॉक झाले तर तिथे लाईव्ह स्टॉक पाहिजे, तिथं व्ही पाहिजे. तर हा लाईव्ह स्टॉक म्हणजे जिवंत जनावर आहे, म्हणजे आपण गाईचा गोठा असेल तर गाई, जर कुक्कुटपालनाचा बिझनेस असेल तर कोंबड्या, हा लाईव्ह स्टॉक आहे. डेटर्स आपले असेट आहे, स्टॉक आपले असेट आहे. बँकचा बॅलन्स बँक अकाउंट तयार करून त्याच्या डेबिटला आपटायचा, म्हणजे डेबिटला लिहायचा. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये ऑन 1 एप्रिल 2018 मिस्टर पांढरे रिटायर्ड फ्रॉम द फर्म अँड ऑन फॉलोविंग टर्म्स. असेट इज टू बी रिव्हॅल्यूड ॲज अ स्टॉक. बघा आता असेट रिव्हॅल्यूड सांगितल्यात, त्याच्यामध्ये स्टॉकची व्हॅल्यू झाली 6,300, प्लांट अँड मशिनरी 10,000, लाईव्ह स्टॉक 10,200. तीनही ऍसेट रिव्हॅल्यू झाल्यात. तीनही ऍसेटला काय करूया, स्टार मार्क करूया. पहिल्यांदा स्टॉकला एक स्टार मार्क करायचा, लाईव्ह स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी. नेक्स्ट नंबर सेकंड ऍडजस्टमेंट, गुडविल ऑफ द फर्म इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹4,000. बघा गुडविलचं फर्मचं गुडविल किती झाली, 4,000. हावेव्हर ओनली पांढरे शेअर इन इट इज टू बी रेज, म्हणजे ह्या 4,000 फक्त पांढरेचा शेअर रेज केलाय, म्हणजे रिटायरिंग पार्टनरचा शेअर रेज केलाय. रिटायरिंग पार्टनरचा शेअर रेज केला म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर ही जनरल एंट्री होईल. आणि त्यांनी रिटर्न ऑफ सांगितले इमिडिएटली. रिटर्न ऑफ करताना गेन रेशो मध्ये एक वाक्य मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, या ठिकाणी न्यू रेशो दिलेला नाही. आता बघा इथं लक्षात घ्या, मी थोडक्यात समजून सांगतो. आपला ओल्ड रेशो आपल्याला त्यांनी दिलेला आहे, ओल्ड रेशो इज इक्वल टू 3:3:2. आता यातला पांढरे गेला म्हणजे आपला न्यू रेशो काय राहणार आहे, न्यू रेशो इज इक्वल टू 3:3. 3:3 म्हणजे इक्वल होईल, म्हणजे तो पुढे जाऊन 1:1. आता न्यू रेशो आपण कॅल्क्युलेट केला, इतका सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा. न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागला याचा अर्थ आपला गेन रेशो हा न्यू रेशोच आहे. मग आपला गेन रेशो काय असणार या ठिकाणी, इज इक्वल टू 1:1 आहे. लक्षात घ्या, हे वाक्य लिहून ठेवा. जर न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा दिलेला नसेल आपल्याला प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशोच्या संदर्भात काय इन्फॉर्मेशन, आपण तो फाइंड आउट करतो. फाइंड आउट केल्यानंतर जो न्यू रेशो असेल तोच गेन रेशो असतो, म्हणजे 1:1 हाच गेन रेशो असणार आहे. तर आता ह्या गेन रेशो मध्ये बघा 4,000 त्याचा हिस्सा कॅल्क्युलेट करून तो इक्वली आपण डिस्ट्रीब्यूट करायचा, म्हणजेच रिटर्न ऑफ करायचा. पहिल्यांदा आपल्याला गुडविल अकाउंट डेबिट टू पांढरे कॅपिटल ही एंट्री करावं लागेल. त्याच्यानंतर काय केलेले, गुडविल रिटर्न बॅक केले, कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल ही IMP ट्रीटमेंट असणार याची गुडविलची. त्याच्यानंतर RDD मेंटेन सांगितले 10%. डेटर्स वर आहे, डेटर्सला एक स्टार मार्क करूया. ते डेटर्स मधून लेस करणार आपण आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. दॅन नेक्स्ट सांगितले त्यांनी ₹100 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. ₹100 क्रेडिटर्स मधनं रिटर्न ऑफ करायचे, क्रेडिटर्स मधनं लेस करायचे आणि आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं. क्रेडिटर्सला स्टार मार्क करूया. आणि लास्ट जी अमाऊंट पांढरेला पेड करायची ती त्याच्या लोनला ट्रान्सफर करायची. अमाऊंट पेबल टू मिस्टर पांढरे टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. बाकी काय नाही, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट बनवायचे. 5 मिनिटात प्रॉब्लेम होईल. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्टली बॅलन्स शीट ट्रान्सफर करू.
त्याच्यामध्ये कॅपिटल दिले काळे, गोरे आणि पांढरे. आपण आपल्या कॅपिटल अकाउंट तयार केले, त्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिलं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट 11,000, 15,000 आणि 8,000 लिहू. काळेचे 11,000, गोरेची 15,000 आणि पांढरेचे 8,000 रुपये. कॅपिटलचा बॅलन्स लिहून घेतला. क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आपटायचे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जाऊ, त्या ठिकाणी लिहू क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 8,900 रुपये. इनर कॉलम 8,900 इनरला लिहिलं, एक ओळ जागा सोडली. नेक्स्ट आपण जाऊया क्रेडिटर्स लिहिल्यानंतर बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला बिल्स पेएबल आणि त्या बिल्स पेएबलची अमाऊंट आपण लिहिणार आहोत ₹2,000 आउटर कॉलम, 2,000 रुपये आउटर कॉलम. दॅन नेक्स्ट दिले त्यांनी रिझर्व्ह फंड, हा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा आहे बाय रिझर्व्ह फंड आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण. बघा आता त्यांनी 4,000 दिलेली आपल्याला, आपण त्यांच्या रेशोमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केली तर ते आपल्याला येणार आहे 1,500, 1,500 आणि 1,000. रिझर्व्ह फंड त्यांच्या कॅपिटल रेशो म्हणजे त्यांच्या रेशोमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केला तर तो आपल्याला डिस्ट्रीब्यूट करताना त्याची अमाऊंट येणार आहे काळेला 1,500, गोरेला 1,500 आणि पांढरेला 1,000 रुपये. अशा पद्धतीने तो डिस्ट्रीब्यूट होईल. दॅन नेक्स्ट बघा इकडे असेटला बिल्डिंग दिले, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बिल्डिंग. अमाऊंट 10,000 रुपये आउटरला लिहिणार, ऍडजस्टमेंट वगैरे काय नाही त्याच्यामुळे. नेक्स्ट पुढे जाऊया. बिल्डिंग झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी 10,700, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. इनरला लिहिणार आपण प्लांट अँड मशिनरी, अमाऊंट लिहिणार 10,700 रुपये. नेक्स्ट पुढे जाऊया. लाईव्ह स्टॉक लिहूया. लाईव्ह स्टॉकची अमाऊंट 10,000 आहे, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण लाईव्ह स्टॉक आणि त्याची अमाऊंट लिहिणार इनर कॉलमला ₹10,000, 10,000. एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट साठी. लाईव्ह स्टॉक लिहिल्यानंतर पुढे दिले त्यांनी डेटर्स, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं डेटर्स. अमाऊंट लिहिणार ₹5,000, 5,000. एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट साठी. नेक्स्ट स्टॉक बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचंय. बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया स्टॉक आणि स्टॉकची व्हॅल्यू लिहिणार आहोत आपण 6,600 रुपये. एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंट साठी. स्टॉक झाल्यानंतर बँकचा बॅलन्स, बँक अकाउंट तयार केले, त्याच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहूया आपण ₹6,600. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट असेट रिव्हॅल्यूड म्हटले त्यांनी आणि त्याच्यामध्ये स्टॉकची व्हॅल्यू 6,300 झाली. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, ज्या ठिकाणी स्टॉक दिलेला आहे त्या ठिकाणी आउटरला लिहायचं 6,300. इनरला बघायचं स्टॉकची व्हॅल्यू 6,600 कमी झाली, लेस म्हणायचं डेप्रिसिएशन. किती कमी झाली? 300 रुपये. 300 रुपये लेस करायचे आउटरला 6,300. 300 रुपये लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू स्टॉक, अमाऊंट लिहिणार 300 रुपये आउटर कॉलम. नेक्स्ट पुढे बघा. स्टॉक झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी 10,000 झालेले. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला आहे, त्याची व्हॅल्यू आपण आउटरला 10,000 लिहायची. इनरला 10,700 म्हणजे कमी झाली, याला म्हणायचं लेस डेप्रिसिएशन. 10,700 ची 10,000 झाली म्हणजे 700 रुपये कमी झाली. 700 वजा करणार, आउटरला 10,000 लिहिलेलेच आहेत. 700 रुपये लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट ₹700, 700 रुपये. नेक्स्ट बघा त्यांनी पुढे काय सांगितले, त्यांनी लाईव्ह स्टॉक 200 झालेला आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, ज्या ठिकाणी लाईव्ह स्टॉक दिलाय त्या ठिकाणी आउटरला लिहायचं 10,200. इनरला तो 10,000 आहे म्हणजे इन्क्रीज झालेला आहे, त्याला लिहायचं ऍड इन्क्रीज किंवा ऍप्रिसिएशन. ऑब्लिक करून त्याला इन्क्रीज सुद्धा लिहितो. अमाऊंट लिहिणार ₹200. 2,000 वाढला तो फायदा आहे, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला फायदा लिहितो. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय लाईव्ह स्टॉक, अमाऊंट लिहिणार ₹200. दॅन नेक्स्ट बघा सेकंड ऍडजस्टमेंट, गुडविल ऑफ द फर्म इज टू बी व्हॅल्यूड 4,000. टोटल फर्मचं गुडविल 4,000 आहे. म्हणजे आता इथंच मी करून दाखवतो की टोटल फर्मचं गुडविल 4,000 आहे, त्याला भागिले त्यांच्या रेशो 3-3-1 आहे. बघा 3-3-2 आहे. 4,000 भागिले 8 जर केले आणि तो पांढऱ्याचा हिस्सा 2 आहे तर काय येईल बघा या ठिकाणी. हा बेक बे आणि बेचोक 8, 4-1 4 म्हणजे काय येणार आहे 1,000 रुपये गुडविल येणार आहे त्याच्या हिस्स्याचं. आणि हे 1,000 रुपये गुडविल रेज केलं म्हणजे याची एंट्री काय होणार, गुडविल अकाउंट डेबिट टू पांढरे कॅपिटल. म्हणजे गुडविलच्या डेबिटला आपल्याला लिहावं लागेल टू पांढरे कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹1,000 आणि हे 1,000 पांढरे कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल म्हणून दाखवायचे. बाय, थोडस मी वर घेतो म्हणजे माझ्या डोक्याच्या मागे दिसायचं नाही तुम्हाला. बाय गुडविल अकाउंट पांढरेच्या कॉलम मध्ये लिहिणार ₹1,000. आता हेच गुडविल काय केले, रिटर्न ऑफ केले. मग रिटर्न ऑफ करताना कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू गुडविल आणि इक्वल रेशो मध्ये बघा त्यांचा न्यू रेशो
आणि गेन रेशो सुद्धा इक्वलच आहे, म्हणजे 1:1 आहे. म्हणून आपण आता लिहिताना कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजे कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट आणि हे इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार 500 रुपये काळेला आणि 500 रुपये गोरेला. आणि याचा दुसरा इफेक्ट गुडविलच्या क्रेडिटला बाय काळे कॅपिटल अमाऊंट लिहिणार ₹500 आणि बाय गोरे कॅपिटल अमाऊंट लिहिणार ₹500. गुडविलच्या ट्रीटमेंट संपलेल्या आहेत. नंबर 3 मध्ये आरडीडी दिलाय डेटर्सवर 10%. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण डेटर्स लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस आरडीडी ऍट 10%. आणि बघा 500 रुपये वजा होतील, आउटरला 4500 येतील. आणि या 500चा दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी अमाऊंट लिहिणार ₹500. लास्ट ऍडजस्टमेंट सांगितली म्हणजे 4 नंबरची 100 रुपये रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स म्हटलंय. तर क्रेडिटर्स कमी झालेत, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं, ज्या ठिकाणी क्रेडिटर्स लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस रिटर्न ऑफ अमाऊंट लिहिणार ₹100, आउटर लिहिणार 8800. आणि या 100 रुपयाचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या क्रेडिटर्स कमी होणे फायदा आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स अमाऊंट लिहिणार ₹100, 100 रुपये. आता शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये जे पैसे पांढरेला द्यायचे ते त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे, एवढं सांगितले ते शेवटी करायचंय. क्लोज करायला सुरुवात करू. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन क्लोज करू. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटची टोटल 1500, क्रेडिटला तेवढंच लिहिणार आपण 1500. त्यातनं हे 300 जर वजा झाले तर राहतील 1200, 1200. हा लॉस आहे 1, 2, 3 आणि चौथ्या ओळीला लिहायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात लिहायचं लॉस, एल फॉर लॉस आणि याला अंडरलाईन करूया आपण. आणि हा आपण पार्टनरला आपल्या डिस्ट्रीब्यूट करणार. त्याच्यामध्ये पहिला पार्टनर आपला काळे, त्याला 3 हिस्से द्यायचे म्हणजे 450 रुपये. त्याच्यानंतर गोरे, त्याला 3 हिस्से द्यायचे म्हणजे 450 रुपये. आणि त्याच्यानंतर पांढरे, त्याला 3 हिस्से द्यायचे म्हणजे 300 रुपये. हे इकडे डेबिट क्रेडिटला आहेत. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला हा लॉस डिस्ट्रीब्यूट होणार. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात लिहायचं लॉस अमाऊंट लिहायचं ₹450, 450 आणि 300 रुपये. आता हा लॉस आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. जो रिटायरिंग पार्टनर आहे त्याचा अगोदर क्लोज करूया. बघा पांढरे रिटायर आहे 8, 9 आणि 10, क्रेडिटची टोटल 10,000 आहे. तीच डेबिटला लिहूया 10,000. त्यातनं हे 300 वजा झाले तर 9,700 रुपये राहतील. हे कसे आहेत, त्याला द्यायचे पैसे त्याला टू लोन म्हणायचे, लोनला ट्रान्सफर करायचं, त्यामुळे टू पांढरे लोन म्हणा. आणि हे लोनची जी अमाऊंट आहे ही आपली लॅबिलिटी लोन हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचे पांढरेज लोन अकाउंट अमाऊंट लिहिणार 9,700 रुपये. त्याच्यानंतर राहिलेले रिमेनिंग पार्टनरचं अकाउंट क्लोज करायचं. बघा 15 आणि 1 500, 16,500. तेच इकडे लिहिणार 16,500. इकडे 11 आणि 1 500, 12,500. तेच इकडे लिहिणार 12,500. आणि 12,500 मध्ये 950 जर वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 11,550. 16,500 मधनं हे 950 जर वजा झाले तर अमाऊंट राहणार आहे 15,550. इथं डॅश याला लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स आपण आपला ट्रान्सफर करणार आहोत बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला ऍज अ कॅपिटल म्हणून. मग बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचं कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करूया आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट काळे आणि गोरे, काळे आणि सेकंड गोरे. काळेचा कॅपिटल बॅलन्स 11,550 आणि गोरेचा 15,550. आणि या दोन्हीची टोटल आउटरला लिहिणार आपण 27,100 रुपये. आता आपण काय करूया, आपले गुडविल आणि कॅश अकाउंट क्लोज करूया. गुडविल अकाउंट बघा 1,000 डेबिट टोटल आहे आणि क्रेडिट टोटल सुद्धा 1,000 क्लोज होईल. कॅश अकाउंटला बघा डेबिटला 6,000 आहे, 6,600 रुपये. तेच क्रेडिटला लिहिणार 6,600. बॅलन्सिंग फिगर 6,600 राहील. याला लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हे 6,600 आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करायचे. कॅशचा बॅलन्स असेटला लिहिणार कॅश ऑब्लिक बँक अकाउंट अमाऊंट लिहिणार 6,600. आणि आता ही बॅलन्स शीट क्लोज होती का बघायची. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीची टोटल करायची. लॅबिलिटीची टोटल 47,600 येते आणि तेवढीच असेटची असणार आहे 47,600. म्हणजेच या प्रॉब्लेमची बॅलन्स शीट 47,600 रुपयांनी क्लोज झालेली, टॅली झालेली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल, शिकवण्याची मेथड आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आज आपण इथंच थांबूया.
नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.